नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बातमी मागची बातमी या सत्रामध्ये आज आपण जे सध्याचे करंट परिस्थिती आहे, जे आरोप प्रत्यारोप चालले त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. की ऑपरेशन सिंदूर संपलं, पण त्याच्यानंतरची जी षडयंत्र चालू आहेत भारतामध्ये ती अद्यापही चालू आहेत. ऑपरेशन सिंदूरचं जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी पहिला प्रश्न सरकारला केला, आपले राफेल किती पडले. म्हणजे एखाद्या विचारायला बा यश मिळालं, सैन्याचं अभिनंदन, कसं यश मिळालं आम्हाला माहिती द्या, संसदेमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करू. त्यांनी प्रश्न विचारला की राफेल किती पडले. त्यांना खात्री होती की आपले राफेल पडलेले आहेत. हा प्रश्न डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं की मी सांगितलं म्हणून भारत पाकिस्तान युद्धबंदी झाली. भारत सांगतं की डोनाल्ड ट्रम्पचा याच्याशी काही संबंध नाही, आमचा कधी फोनही झालेला नाही. पाकिस्तानच्या DGCAने विनंती केली की बा युद्ध थांबवा, आमचं मोठं नुकसान झालं म्हणून आपण त्याला मान्यता दिली. पण विरोधी पक्षांचा विश्वास डोनाल्ड ट्रम्पवर आहे, मोदींवर किंवा सैन्यावर नाही. आता ही जुनी बातमी झाली. परवा 3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पूर्वी केंद्रामध्ये पंतप्रधान ऑफिसमध्ये राज्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी काही वक्तव्य केलीत. त्यांनी सांगितले की भारत तर पहिल्या दिवशीच हारला होता. जे पाकिस्ताननी सुद्धा असं वाक्य उच्चारलेलं नाही की आम्ही भारताला पहिल्या दिवशी हरवलं. भारताचे राफेल पडले, भारताचं विमानतळ जागेवरून हल्लं सुद्धा नाही, आपण पाकिस्तानच्या विरोधात पूर्णपणे हारलो. म्हणजे विरोधी पक्ष किती खालच्या थराला चाललेला आहे हे आपल्याला याच्यामधून दिसून येतं. की पाकिस्तान स्वतः कबूल करतो की आमचं मोठं नुकसान झालं आहे, तुम्ही सैन्य युद्धबंदी करा, नाही का. त्याच्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय टेंडर काढलं की आमच्या 11 एअरबेस नुकसान झाले, ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी जागतिक टेंडर त्यांनी काढलं. म्हणजे त्यांना मान्य आहे की आमच्या 11 एअरबेसचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भारताने केलेलं आहे. पण पृथ्वीराज बाबा चव्हाण जे आहेत यांनी वक्तव्य केलं की भारत पहिल्या दिवशी हरला, आपण ऑपरेशन सिंदूर हरलो, त्याचा काही उपयोग झालेला नाही, मोदी खोटं बोलतात. आणि मग ते पाकिस्तानमध्ये हिरो झाले. पाकिस्तानच्या वर्तमानपत्रामध्ये, रेडिओवर, टीव्हीवर ही बातमी झळकली की भारताचाच एक माजी मुख्यमंत्री काय सांगतो पहा. म्हणजे आम्ही म्हणतो ते खरं आहे, कारण पाकिस्तानमध्ये काय झालं, नेहमी ते युद्ध हारले की ते विजय उत्सव साजरा करतात. तुम्ही जर त्यांचे सैन्याधिकारी पाहिले, मोठमोठाले मेडल त्यांच्या खांद्या याच्यावर छातीवर असतात. आता ते 65चं युद्ध हरले, 71चं हरले, त्याच्यानंतर ते आता ऑपरेशन सिंदूरमध्ये हरले, कारगिल युद्ध हरले. मग त्यांना मेडल कुठलेत? हरल्याबद्दल मेडल देतात का? आहेच ना. ऑपरेशन सिंदूरमध्ये एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर त्यांनी आसिम मुनीरला जो त्यांचा सैन्यावर फील्ड मार्शल केलं, प्रमोशन दिलं. का? ते युद्ध हरला. पाकिस्तानची रीत वेगळी आहे आणि त्याला आपले भारतीय काही राजकारणी प्रतिसाद देतात, पाकिस्तानची भाषा बोलतात. याच्याबद्दल मला तुम्हाला महत्त्वाचा विषय समजून सांगायचं की ते असं का बोलतात, काय त्याच्या मागचं कारण असेल, लोक चिडत का नाही. म्हणजे आज पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताचाच अपमान केला असं नाही, त्यांनी सैन्याचा पण अपमान केला. भारत हरला असं त्यांनी क्लिअर कट वाक्य उच्चारलं आहे, जे पाकिस्तानी सुद्धा उच्चारलेलं नाही, कोणी अमेरिकेने उच्चारलेलं नाही, चीननी सुद्धा उच्चारलेलं नाही. पण याच्या मागची कारणं अशी आहे की असं बोलण्याचं कारण तुम्हाला समजून सांगतो, तुम्ही शांतपणे समजून घ्या की पाकिस्तानमध्ये जी विमानं आहेत ती सगळी चीनी बनावटीची आहेत. एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती चीनी बनावटीची आहे. त्यांनी जे ड्रोन वापरले ते तुर्की या देशाने त्यांना दिलेली भेट होती.
स्वतःचं पाकिस्तानमध्ये काहीच नाही, काय त्यांचे सगळे भिकारी देश आहे, त्यांच्याकडे काहीच बनत नाही. मग पाकिस्तानची विमानं आपण जागेवर खलास केली, त्यांची चीनी विमानं आपण पाडली, आपले विमानं आतमध्ये घुसले तरी त्यांचं एअर डिफेन्स सिस्टीम त्याला पाडू शकलं नाही, किंवा आपण जे मिसाईल सोडले त्यालासुद्धा चीनच्या एअर डिफेन्स सिस्टीमने विरोध करू शकले नाही. आता ही बातमी जगभर पसरली की पाकिस्तान हरला आणि पाकिस्तानचे विमानं, एअर डिफेन्स सिस्टीम, त्यांच्या बंदुका, त्यांचे एअर ड्रोन हे सगळे फेल झाले. मी कोणी दिलेले आहे? ती चीनने दिलेत. चीनच्या विमानांना जी मागणी होती बाहेरच्या जागा ती एकदम कमी झाली. चीनचे एअर डिफेन्स सिस्टीम जी होती त्याची मागणी लोकांनी, ज्यांनी नोंदणी केली त्यांनी सुद्धा रद्द केली. त्याच्यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसला. दुसरा प्रश्न काय झाला की अमेरिकेचे F-35 विमान हे त्यांनी पाकिस्तानला द्यायचं कबूल केलं. पण पाकिस्तानचे F-16 विमानं जे अमेरिकेचे आहेत ती पाकिस्तान आजही वापरतो. F-35 अजून त्यांना द्यायचं कबूल केलं. तर F-16 विमान भारताने पाडल्यामुळं अमेरिकेची सुद्धा नाचक्की झाली आणि F-35ला जे त्यांची डिमांड होती ती लोकांच्या जगामध्ये कमी झाली. त्याच्यामुळे अमेरिकासुद्धा नाराज झाला. म्हणून त्यांनी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पने सुद्धा वक्तव्य केले की राफेल पडला असं मी ऐकलं. बोलून गेले का तर ते राफेलची बदनामी व्हावी. राफेल हे फ्रान्स बनावटीचं आहे आणि मग त्याची बदनामी व्हावी आणि आमच्या विमानाला मागणी यावं. हा केवळ व्यापारी धंद्यामधला हा संघर्ष आहे. दुकानदार लोक कसं करतात, एकमेकाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात की त्याचे गिऱ्हाईक बंद व्हावून माझ्याकडे यावं. तसाच प्रकार राष्ट्रांमध्ये घडलेला आहे. भारत हरला, राफेल पडलं, 6-7 राफेल पडले. अशी बोलण्यामुळं काय झालं की चीनचे जे विमानं आहेत किंवा एअर डिफेन्स सिस्टीम आहे याच्यावरचा विश्वास लोकांचा वाढेल, किंवा चीनच्या विमानांनी राफेलसुद्धा पाडलं, म्हणजे राफेलपेक्षा चीनी विमानं चालली. आणि मग त्याला मदत करायला आता चीनवर तर कोण भरोसा ठेवत नाही. मग त्यांनी हे आपले जे पिठलं आहेत राहुल गांधी, पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना उचकवलं की तुम्ही असं बोला. मग भारताच्या विरोधात बोलणं झालं तरी चालेल, मोदीच्या विरोधापोटी भारतद्वेषसुद्धा बाहेर पडला तरी चालेल, भारताचं नुकसान झालं तरी चालेल, पण चीनचा फायदा झाला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. की असं राहुल गांधी म्हणा किंवा पृथ्वीराज चव्हाण बोलल्यामुळं जगभर चर्चा चालू होते की बरं राफेल खरंच पडले का, भारत खोटं बोलतोय का. मग चीनी विमानांनी जर राफेल पाडले असेल तर राफेलपेक्षा आपण दुसऱ्या विमानाचा विचार करायला हरकत नाही. F-30 जी अमेरिकेची विमानं आहेत आता नवीन, त्याची त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रोपगंडा केला की आमच्या F-35 विमानं इतकं जगात म्हणजे युद्ध विमान कोणतंच नाही. ॲक्च्युली राफेल आहे, रशियाचे Su-57 आहे, नाही का. तर या विमानं भारताने काय केलं, F-35 विमान अमेरिकेचे घ्यायला नकार दिला. त्यांनी राफेल घेतले आणि रशियाकडून S-57 विमानांची मागणी नोंदवलेली आहे. त्याच्यामुळं अमेरिका म्हणा, चीन म्हणा हे मोठ्या प्रमाणात भारतावर नाराज आहेत. आणि त्याच्या मागचं राजकारण सांगलं की हे परदेशी अमेरिकेला, चीनला मदत व्हावी म्हणून हे विरोधी पक्षाचे जे काही नेते आहेत त्यातल्या त्यात राहुल गांधी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्ण म्हणजे मर्यादा सोडलेली आहे. पृथ्वीराज चव्हाणांचे महाराष्ट्रामध्ये एक गंभीर नेता, कधी फालतू न बोलणारा असा म्हणून त्यांची एक नावलौकिक होता. आपण त्यांना समजत होतो की एक काँग्रेसमधला चांगला नेता आहे. पण त्यांनी स्वतःची असं बोलून भारताची किंमत अत्यंत कमी करून घेतलेली आहे. एप्स्टीन पेपर जे आहेत अमेरिकेमधून, नाही का, 19 तारखेला भारताचा पंतप्रधान बदलेल, महाराष्ट्राचा माणूस एक पंतप्रधान होईल का, तर मग मोदी बाहेर पडले, मोदींवर आरोप होते. आता 20 गेली, 21 तारीख आली तरी मोदींवर काही आरोप झाले नाही. आता ते काय नाही एका पत्रामध्ये मोदींचं नाव आहे. अरे मोदींचं नाव काय आहे की डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा निवडणुकीला उभी राहिले, त्यांच्या सल्लागाराला त्या एप्स्टीननी पत्र लिहिलं की मला मोदींची गाठ घेता येईल का, कारण मोदी अमेरिकेमध्ये येणार आहेत, भारतीयांबरोबर बोलणार आहे, तिथले जे मोठमोठे उद्योगपती त्यांच्याशी बोलणार आहे,
तर तो एप्स्टीनसुद्धा मोठा उद्योगपती होता, तर माझी गाठ घालून देता येईल का? ही त्यांनी मागणी केलेली आहे. मोदींनी मागणी नाही केली एप्स्टीनबरोबर माझी गाठ घालून द्या, पण त्यांचं नाव आहे. आता मी उद्या एक पत्र कोणत्या मित्राला लिहिलं की राहुल गांधीची माझी गाठ व्हावी, मग माझे आणि राहुल गांधींचे संबंध झाले का? राहुल गांधी मला ओळखत पण नाही ना, किंवा मी दिलं मोदींची माझी गाठ व्हावी, पण मोदींचा माझा संबंध आला का? नाही ना. पण पृथ्वीराज चव्हाण काय झालं की 75 वय होऊन गेले, त्यांना आता कोणी विचारत नाही. त्यांच्या कराड मतदारसंघातसुद्धा ते मोठ्या मताधिक्याने हारलेत. काँग्रेसमध्ये कोणी व्हॅल्यू देत नाही, मतदारसंघात कोणी व्हॅल्यू देत नाही. मग प्रसिद्धीसाठी काहीतरी असा प्रयोग त्यांनी केला, किंवा हे त्यांना राहुल गांधींनी पण सांगितलेलं असं तुम्ही बोला, तुम्ही असं बोलला तर मग थोडं तुम्हाला आम्ही राज्यसभेवर घेऊ, किंवा त्या लालचेपोटी त्यांनी हे कृत्य केलेलं असावं असं माझं मत आहे. पण मला अतिशय वाईट वाटलं की एक चांगल्या नेत्यांनी उतरत्या वयामध्ये भारतद्वेषाचं करायलासुद्धा मागं पुढं पाहू नये. त्यांनी त्यांची ती बदनामी करून घेतली, त्याच्याबद्दल मला अतिशय वाईट वाटतं. तुम्हाला हे बोलण्यामागचं काय कारणं आहेत ती समजून सांगितली, ती समजून घ्या. आणि विरोधी पक्ष कुठल्या थराला चाललो हे तुमच्या लक्षात आलं म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस कोणाला मतदान करावं याचं तुम्हाला स्वतःला विचार करता या. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.